दिल्लीच्या जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल उद्धव ठाकरेंनी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मीनाताई पुतळ्याजवळ आंदोलन पुकारण्यात आलं होतं। या आंदोलनानंतर आता 3 स्वतंत्र गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यातले पहिला गुन्हा आयोजक म्हणून आमदार महेश सावंत यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। ते आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत। साहेब, ज्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय नेमकं कारण आहे? या आंदोलनाची परवानगी खरं तर पोलिसांनी पहिल्याच दिवशी नाकारली होती, तरी सुद्धा आंदोलन आपण करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त 2 गुन्हे विद्यार्थ्यांवरती दाखल करण्यात आलेले आहेत, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती दाखल करण्यात आलेले आहेत। नाही, ज्यावेळी त्यांनी परवानगी नाकारली त्याच दिवशी आम्ही मनाची तयारी केली की आमच्यावरती केस ठोकणार आहे। त्यामुळे आम्ही त्यांना त्याच दिवशी सांगितलं, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही जसं तुम्ही आदेशाचे पालन तसं आम्ही सुद्धा मातोश्रीवांना दिलेला आदेश आम्ही पाळणार आणि तो कार्यक्रम ठरल्या ठिकाणी ठरल्या वेळेला होणार म्हणजे होणारच। तिथे कुठली केस नोंदवली असती तरी आम्ही तो करणारच होतो। त्यांनी दुसरी केस नोंदवली, जेवढे स्टेजवरती नेते मंडळी होती त्या नेते मंडळांवरती त्यांनी केस नोंदवले। ती चुकीच्या आयोजकावरती केस नोंदवल्यानंतर नेत्यांवरती करायची गरज नव्हती, कारण शेवटी सगळे नेते येणारच। शिवसेनेचा कार्यक्रम म्हटला उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर सगळेच पक्षाचे नेते किंवा आमदार येणारच त्या कार्यक्रमाला। त्यांच्यावरती ठोकायची गरज नव्हती। माझ्यावर एकट्यावर ठोकली असती तरी चालला असता, परंतु सरकारचा दबाव पोलीस स्टेशनवरती असेल म्हणून पोलीस स्टेशननी त्या पद्धतीने केस घेतली। तिसरी केस घेतली ती अतिशय चुकीची घेतली। ज्यांचा शैक्षणिक शिक्षण सुरू आहे, ज्यांचं अजून भविष्य सुरुवात झाली नाही, तर त्यांच्यावरती केसेस लादल्या। ही अतिशय चुकीची पद्धतीने त्यांनी केल्या। ते मुलं आलेली किंवा त्यांची पालक सुद्धा आलेले त्या आंदोलनामध्ये याच्यासाठी आलेले की तुम्ही शिक्षणाचा दर्जा चांगल्या पद्धतीने करा, त्यासाठी ते पाठिंबा देण्यासाठी आलेले। ते कुठेतरी तोडफोड किंवा लुटमारी करायला आले नव्हते, परंतु सरकारला स्वतःची दहशत माजवायची आहे, हुकुमशाही माजवायची आहे, म्हणून ते त्या पद्धतीने मुलांवरती केसेस घेणार की जेणेकरून पुढच्या वेळी दुसरा पालक मुलांना सांगतील नको तिथे केस घेतील। परंतु हा लढा शेवटपर्यंत राहणारच आहे, कारण हा शेवटी एका विद्यार्थ्याचा नाही। या लढ्यामध्ये ॲक्च्युली म्हटलं तर शिवसेनेच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा मुलं खेळणार आहे, भाजपची मुलं खेळणार आहे, मनसेची, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्याच पालकांची मुलं शैक्षणिक धोरणामध्ये येणार आहे। त्यासाठी हा लढा खरा सर्व पक्ष मिळून करायला पाहिजे होता, कारण शिक्षणाचा दर्जा हा चांगल्या पद्धतीने झाला। परंतु आजचे आपले सगळेच मान्यवर मंत्री म्हणतात की त्या काळात त्यांना शिक्षा झाली नाही, ह्या काळात आम्ही काय करू? म्हणजे शिक्षणाचा त्या काळात त्यांनी केलं नाही म्हणून की आता आम्ही करणार नाही, हे त्यांचे उद्गार सुद्धा चुकीचे आहेत। त्यांनी काहीतरी सुधारणा करण्यासाठी हे आंदोलन आहे आणि त्यांनी सुधारणा करावी अशी त्यांना विनंती आहे। खरं तर कालच्या आंदोलनानंतर आज पुन्हा एकदा चैत्यभूमीवरती काँग्रेस जनता पार्टी यांच्याकडनं आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी देखील परवानगी नाकारण्यात आलेली आहे। मात्र आज सकाळपासूनच सिग्नलवरती किंवा कुठल्याही पार्कामध्ये विद्यार्थी जर एकत्र दिसले तर त्यांच्याकडे देखील तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेला आहात या संदर्भातल्या चौकशा केल्या जात आहेत। या बरोबर आहेत का? आंदोलनात सहभागी होणाऱ्या म्हणजे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कुठेतरी पोलिसांकडनं होतोय का? बघा, लोकशाहीमध्ये हिटलरशाही लोकांना आवडत नाही, म्हणून हिटलरचा सुद्धा अंत झालाय आणि आता भारतामध्ये हिटलरशाही सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो। आणि इतिहास आहे, तुम्ही बघा, इतिहास आहे, रामायण महाभारतापासून इतिहास आहे की आजचा नवीन इतिहास नाही। महाराष्ट्राला इतिहास महाराजांचा सुद्धा इतिहास आहे। त्यावेळी मोगलांचा अत्याचार वाढत झाला तर कुठेतरी कोणीतरी जन्म घेतलाच ना, महाराजांनी जन्म घेतला आणि तो अत्याचार कुठेतरी थांबवला। तशाच पद्धतीने यांचा भयंकर अत्याचार लोकांवरती होतोय, अक्षरशः मनमानी कारभार। आम्हाला वाटेल तेच करायचा, मग कोण मरो जगो हा कसलाच विचार सरकार करत नाही, परंतु प्रत्येकाचा रावणाचा सुद्धा अंत झाला। शेवटी श्रीरामाला वनवास बघून अंत करावाच लागला। तसा ही सगळी युवा पिढी आहे, ही युवा पिढीला आता दडपाल हो। 3.5 वर्षांनी काय करणार आहे? वोटिंग करताना त्यांच्यावरती काय बंदुकी ठेवून वोटिंग करायला लावणार आहे? त्यावेळी ते त्यांचा आजचा राग ते 3.5 वर्षांनी काढणार, 29ला काढणार राग। मुंबईच्या महापौर या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत। त्यामध्ये का भोजपुरी रीलमुळे तिथे भोजपुरी कलाकार गेला होता आणि त्यांनी जी रील्स त्या ठिकाणी काढली त्यावरनं टीका टिप्पणी होते। याच भोजपुरी कलाकाराने काही दिवसांपूर्वी जे मुंबईच्या महिलांबाबत अभद्र टिप्पणी केली होती त्यावरनं अनेक प्रश्न आता त्यांच्यावरती उपस्थित केले जात आहेत।
महापौर आम्ही तर पहिल्या दिवसापासून बोलतोय. महापौर झाल्यापासून ते रील्समध्ये एक नंबर कोणाचा असेल तर मुंबईचा महापौर. स्पर्धा लावली ना रील्सची तर मुंबईच्या महापौरचा पहिला नंबर येईल. कारण मुंबईच्या महापौरांना काय माहिती, काय देणं घेणं नाही. स्वतःची रील्स किती लाईक होतील आणि किती काय होतील त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. आमची विनंती आहे मुंबईच्या महापौरांना, ज्या भोजपुरी माणसाला तुम्ही आपल्या कार्यालयामध्ये भोजपुरी कार्यक्रम घेतला, स्वतःच्या मतासाठी घेतला असेल किंवा युपीचा वरदास्त होण्याचा, युपीतील आपले जे बांधव इथे काम करायला त्यांचा वरदास्त घेणार, परंतु तो सुद्धा सेम यांच्यासारखा रील मास्टरच आहे. त्या रील मास्टरनी काही दिवसापूर्वी महिलांबद्दल जे उद्गार काढले ते अतिशय वाईट पद्धतीने काढले आणि त्यांचं समर्थन महापौर करतात. तर महापौरांना तेव्हा माहिती पण नसेल की त्याच माणसांनी एक महिन्या 2 महिन्या किंवा 6 महिन्यापूर्वी महिलांबद्दल, म्हणजे महापौर सुद्धा स्वतः महिला असून तो एका महिलेला बोलला आणि अनेक महिलांना बोलला. सेम लागते. त्या माणसाचा जर तुम्ही महापौर कार्यालयामध्ये कार्यक्रम घेत असाल तर अतिशय सुद्धा स्वतःच्या प्रतिनिधीसाठी ते काही करू शकतात. मानखुर्दमध्ये पुन्हा एकदा बीएसटीचा अपघात झालेला आहे. यापूर्वी देखील बीएसटीच्या अपघातांची अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये तरुणांना प्रवाशांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत. मानखुर्दमध्ये देखील बीएसटी बसवरचा ताबा सुटल्यामुळे एका पादचारीला त्यांनी धडक दिलेली आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. सर्वच प्रश्न या बीएसटीवरती आता उपस्थित होताना पाहायला मिळतात. बीएसटी पूर्ण फ्लॉप गेलेली आहे. आज तुम्ही बघताय दादर एरियामध्ये लाईट जाते 10-10 तास, 15-15 तास. इथे आहे बघा, इथे आमचा एक मुलगा वारला बसच्या खाली, बसच्या टायर खाली अडकून एक मुलगा इथे वारला आमचा. अजून कुठे त्याला न्याय मिळालाय? बीएसटीमध्ये परमनंट नोकऱ्या करत नाही, येतात ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने येतात. त्यामुळे ते पाहिजे तसे गाडी चालवतात. त्यांचा कंट्रोल राहिला. पूर्वी सुद्धा बीएसटीचे माणसं होती ना, परंतु ते परमनंट नोकरी होती. त्यांना माहिती आहे की 60 वर्षानंतर आपल्याला काहीतरी ग्रॅज्युटी हे सगळं मिळणार. आताच्या लोकांना माहिती आहे आज काढतील किंवा उद्या काढतील, ते आपल्याला चालवायचे म्हणून चालवतात, जबाबदारीने चालवत नाही. फेरीवाल्यांवरती पुन्हा एकदा महापालिकेकडनं कारवाईचा फास आवळण्यात आलेला आहे. जवळपास सांगायचं झालं तर 4647 फेरीवाल्यांवरती कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. याकडे आपण कसं पाहता? अनधिकृत फेरीवाले. मी आजच आमच्या दादरच्या सिनियर आहेत त्यांना आत्ताच फोन केलेला. अगर बाजारात ज्यांना QR कोड दिलेले आहेत गव्हर्नमेंटने, महानगरपालिकेने, त्यांच्यावरती पुन्हा ॲक्शन घ्यायला लागलं. आणि मी त्यांना म्हटलं तुम्हाला मी महापालिकेचा GR पाठवला. ते म्हणतात नाही ना, मला ॲडिशनल CPC बोलावं लागेल. आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष, त्यांच्या दालनामध्ये सभा झालेल्या मुंबईचे सगळे आमदार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यावेळी झालं तेव्हा तिथे त्यांनी डिक्लेअर केली ज्यांना QR कोड असेल त्यांच्यावरती ॲक्शन घेऊ नका. परंतु पोलीस खाता ऐकत नाही. महापौर यांच्याकडे असं झालंय, पोलीस खाता मारण्याचा करते काम आणि BMC रडल्यासारखा करते. त्यामुळे उपासमारीचे एवढे प्रकार होणार आहे, भविष्यात चोरीमारी जास्त होणार आहे. आम्ही पोलिसांना हेच सांगतो, ते मेहनत करतात आहे. त्यांच्यावर QR कोड आहे. 2014च्या अगोदरपासून धंदा करतात. तुम्ही 2014ला तुम्ही फेरीवाला क्षेत्र डिक्लेअर करा, तिथे बसवा त्यांना. परंतु सरकारना वाटते की लोकांवरती केसेस व्हावा, लोकांनी वाईट धंदे करावे, ह्याच्या प्रयत्नात आहे सरकार. कारण सरकारने जर आदेश दिला असेल तर पोलीस खात्याने तो मान्य करायला पाहिजे होता. पण केराची टोपरी दाखवतात पोलीस खाता. कंट्रोल कोणाचा कोणावरती राहिलेला नाही सध्या. यामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता. गुन्हेगारी शेवटी बघा, गुन्हेगारी कशाला वाढतात? शेवटी पोटाला जर भूक लागल्यानंतर काहीच नसेल तर गुन्हेगारी वाढणार. त्या पद्धतीची परिस्थिती या मुंबईमध्ये होणार आहे. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सनगरेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.